मध्ये 51 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण झालंय। या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी चेतन कोळी याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। चेतन कोळीवरती पॉक्सोसह अनेक लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले। पीडितांमध्ये काही तरुणांचा समावेश असल्याचे समोर आलंय। अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र यांच्या आधारे धमकावण्यात येत होतं या सगळ्या मुलांना। 649 व्हिडिओ आणि 1000 पेक्षा जास्त अश्लील फोटो त्याच्या फोनमध्ये असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। पीडित तक्रार देत नसल्यामुळे पोलिसांनीच फिर्यादी होऊन या संदर्भातला गुन्हा दाखल केलाय। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्या सोबत आहेत। नीलमताई, एक धक्कादायक अशी बातमी आहे। खरं तर नंदुरबारमध्ये तब्बल 51 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे। खूप गंभीर, क्लेशकारक आणि अत्यंत दुःखदायक अशी घटना आहे। आणि आतापर्यंत अनेक वेळेला मुलग्यांवरती सुद्धा अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत होत्या, परंतु हा संघटित गुन्हा म्हणता येईल। 51 मुलांना त्यांनी असं दबावाखाली आणून अशा पद्धतीने शरणागती पत्करायला लावलेली आहे। आणि आपणच म्हटलंय बातमीमध्ये की पीडित तक्रार देत नसल्याने काय होतं की मुलं अल्पवयीन आहेत की त्या आरोपी नुसता दिसला तरी बावरून जातात। त्यामुळे त्यांना वेगळ्या व्हॅनमधून पूर्ण इन कॅमेरा सुरक्षितपणे समुपदेशन करणं, त्यांचा धीर वाढवणं, याच्या वेळेला समोर कोणी साक्षीदार असतातच, कारण एकट्या मुलाला घेऊन जाताना ते कुठल्या दुसऱ्या मुलाला त्यांनी उभं केलेलं असतं लांब सगळे हे कृत्य चालू असताना। तर त्या मुलांना विश्वासात घेऊन या सगळ्या संदर्भात पुढच्या तपासणीची गरज आहे। मी असं सुचवीन की नंदुरबार SP आणि यांच्याशी तर मी बोलतेच, पोलीस स्वतः फिर्यादी झालेले ही चांगली गोष्ट आहे। कारण शेवटी असे की तक्रार आली नाही, आता हा विषय संपलेला आहे BNS आल्यापासून, आणि 22 ते 24 या कालावधीत 4 वर्ष ही मुलंही सहन करत होती। म्हणजे त्यांचा मानसिक आणि शारीरिक आघात मोठा आहे। मी स्वतः आमदारी आहे, आपल्याला कल्पना आहे, अनेक वर्ष पाठपुरावा करतोय। तर या विषयाच्या मध्ये या मुलांना समुपदेशन होण्याच्या बरोबर अगदी त्यांची ओळख गुप्त ठेवून या आरोपीला अजून कोणी त्याच्या मागे सूत्रधार आहेत का हे बघणं, आणि वेळ पडली तर मोका लावणं किंवा BNS मधलं कलम लावणं की ज्याच्यात कट कारस्थान त्यांनी केलेलं आहे अशी, आणि माननीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे पण मी तो पाठपुरावा करणार आहे। अगदी अगदी नीलमताई, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। आणि यानंतर थेट जाऊयात, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे।